मी काही दिवसांसाठी पुण्याला माझ्या धाकट्या मुलाकडे अभिजितकडे राहण्यासाठी आले. माझा मोठा मुलगा दीपक नाशिकला राहतो, पण त्याच्या बायकोसोबत म्हणजे पूनमसोबत माझे काही पटत नाही. खूप मुश्किलीने मी दीपककडे 3 महिने राहिले आणि दीपकला म्हणाले, दीपक, बरेच दिवस झाले मी तुझ्याकडे राहिले. अरे, कालच मला अभिचा कॉल आला होता. त्याने मला त्याच्याकडे पुण्याला बोलावले आहे. दीपक म्हणाला, ठीक आहे, मी उद्या तुला ट्रेनमध्ये बसवून देईन. मी बॅग भरून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला जायला निघाले. दीपकने मला ट्रेनमध्ये बसवून दिले. पुण्याला पोहोचले तेव्हा ट्रेनमधून उतरले तर अभिजित मला न्यायला स्टेशनवर आधीच येऊन थांबला होता. मला पाहताच त्याला खूप आनंद झाला. तो धावत माझ्याकडे आला. त्याने तिथेच वाकून मला नमस्कार केला आणि माझ्या हातातून बॅग घेतली आणि काही वेळातच त्याच्या कारने आम्ही घरी पोहोचलो. त्याने दरवाजाचे कुलूप उघडले आणि मला म्हणाला, आई, आत ये ना. मी अभिला विचारले, अरे, सुनबाईला ठाऊक होते की नव्हते मी येणार आहे म्हणून? तरी ती कशी गेली ऑफिसला? अभि म्हणाला, आई, ती आज सुट्टीच घेणार होती, पण अचानक तिला ऑफिसमधून फोन आला आणि रोहिणीला जावे लागले. मी मनात म्हणाले, मी येणार आहे ना म्हणून मुद्दाम गेली असेल मेली. अभि म्हणाला, आई, फ्रेश हो, तोपर्यंत मी जेवण गरम करतो. मी फ्रेश होऊन किचनमध्ये आले. अभि म्हणाला, आई, तू येणार आहे समजल्यावर रोहिणीने तुझ्या आवडीच्या आळू वड्या बनवल्या आहेत. मी काहीही बोलले नाही. आम्ही दोघेही जेवायला बसलो. खरंच रोहिणीने खूप छान जेवण बनवले होते. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघांनी गप्पा मारल्या. संध्याकाळी रोहिणी घरी आली. तिने ऑफिसवरून आल्याबरोबर मला वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, आई, कशा आहात तुम्ही? आज तुम्ही येणार म्हणून मी सुट्टीच घेतली होती, पण अचानक ऑफिसमधून फोन आला आणि मला जावे लागले. मी फक्त म्हणाले, ठीक आहे. मी तिच्याकडे खालून वरपर्यंत पाहिले. तिने जीन्स आणि टॉप घातला होता. मला भयंकर राग आला, पण तरी सुद्धा मी तिला काहीही बोलले नाही. ती पटकन आतमध्ये गेली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. मला म्हणाली, आई, आता तुम्ही आला आहात ना, तर कुठेही जाण्याची अजिबात घाई करू नका. इथेच आमच्यासोबत राहा. मला मात्र तिला काहीच बोलावेसे वाटत नव्हते. माझा मुलगा अभिजित बँकेत नोकरी करतो, तर रोहिणी एका सॉफ्टवेअर कंपनीत कॉम्प्युटर इंजिनियर होती. घरात सर्व कामे करायला मेड होती, त्यामुळे मी निवांत बसून असायचे. दोघेही नवरा बायको सकाळी ऑफिसला गेले की मी घरी एकटीच असायचे. त्यामुळे पाय मोकळे करण्यासाठी आज संध्याकाळी मी घराजवळील एका बागेत फिरायला गेले होते. बागेत गेल्यावर मन प्रसन्न वाटायचे, त्यामुळे मी आता रोज संध्याकाळी बागेत जाऊ लागले. बागेत गेल्यानंतर मी पाहायचे की तिथे बागेतील एका बेंचवर एक स्त्री बसलेली असायची. ती एकटीच बसून खेळणाऱ्या मुलांकडे पाहायची. मला ती माझ्याच वयाची वाटली म्हणून मी विचार केला, ती एकटीच बसली आहे तर तिच्याशी जाऊन थोडेसे बोलावे. मी त्या स्त्रीकडे गेले. तिच्याकडे पाहिले असता मला ती साधारण 55 ते 60 वर्षे वयाची वाटली. मी तिला विचारले, तुम्ही प्रॉपर इथल्याच का? इथे कुठे राहता? तेव्हा त्या स्त्रीने मला नमस्कार केला आणि तिने सांगितले की 2 दिवसांपूर्वीच ती मुंबईहून इथे तिच्या सर्वात धाकट्या मुलाकडे राहायला आली आहे. तिने तिचे नाव विमल सांगितले. मी तिच्याकडे एकटक पाहत होते. ती अगदी नीटनेटकी दिसत होती. म्हणजे तिने गुलाबी कलरची कॉटनची कडक इस्त्री केलेली साडी नेसली होती. तिचे केस सुद्धा खूप सुंदर असे होते. मी तिच्या साडीकडे पाहून माझ्या साडीकडे पाहिले असता माझी साडी थोडीशी चुरगळलेली होती आणि माझे केस सुद्धा विस्कटलेले होते. काही औपचारिक गोष्टी बोलल्यानंतर आणि पुन्हा उद्या भेटू असे बोलून मी माझ्या घरी आले. घरी आल्यानंतर मी सरळ माझ्या खोलीत गेले आणि आरशात स्वतःला पाहू लागले. मी मनात म्हणाले, मी सुद्धा तिच्याच वयाची आहे, मग मी एवढी म्हातारी कशी दिसते? तेव्हा माझ्या लक्षात आले की रोहिणी मला नेहमी म्हणायची, आई, तुम्ही चांगली साडी नेसून मग बाहेर जात जा. तुमच्या केसांना कलर करा. तुमचे केस खूप पांढरे झाले आहेत. तेव्हा मी तिला नेहमी रागवायचे आणि म्हणायचे, असू देत, मला काय करायचे आहे म्हातारीला काळे केस आणि भरीतली साडी. मी आहे तशीच ठीक आहे. आता माझे वय झाले. तेव्हा मात्र रोहिणीने याबद्दल मला पुन्हा कधीच विचारले नाही किंवा सांगितले नाही. आज रविवार होता. सकाळपासूनच मी बेचैन होते. अभिजित रोहिणी दोघेही घरामध्ये होते आणि स्वतःच्या कामांमध्ये बिझी होते. तरीही अभिजित येऊन मला म्हणाला,
आई, काय झालंय? तू अशी बेचैन का दिसत आहेस? तुला काही हवे आहे का? की तब्येत तुझी ठीक नाही? मला सांग बरं. तेव्हा मी अभिजितला म्हणाले, अभिजित, मला माझे केस काळे करायचे आहेत आणि माझ्या 4 साड्या कॉटनच्या साड्या आहेत, त्यांना सुद्धा इस्त्री करायची आहे. अभिजित म्हणाला, ठीक आहे आई, मी सर्व करून देईल. तो आत गेला आणि त्याने रोहिणीला सांगितले. तेव्हा काही वेळाने रोहिणी कलर आणि ब्रश घेऊन आली आणि मला म्हणाली, आई, मी तुमच्या केसांना कलर करते. मी म्हणाले, नको, माझे मीच करेन. तेव्हा मी म्हणाली, आई, तुम्ही स्वतःच्या केसांना कसा कलर लावाल? असे म्हणून रोहिणीने माझे केस खूप चांगल्या प्रकारे डाय केले. काही वेळाने मी आंघोळ करून बाहेर आले तेव्हा तिने मला एक सुंदर अशी इस्त्री केलेली कॉटनची साडी दिली आणि म्हणाली, आई, तुम्ही आज ही साडी नेसून पार्कमध्ये जा. तिच्या बोलण्यामुळे आज मी पहिल्यांदा खुश झाले होते. दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर मी रोहिणीने दिलेली साडी घेऊन माझ्या खोलीमध्ये आले आणि जसे घड्याळात 5 वाजले मी रोहिणीने दिलेली साडी नेसून पार्ककडे निघून गेले. अभिजित आणि रोहिणी सुद्धा माझे हे बदललेले रूप पाहून आनंदी होते आणि बहुतेक आश्चर्यचकित सुद्धा झाले होते. मी जशी पार्कमध्ये पोहोचले आणि नेहमीच्या बेंचवर जाऊन बसले तेव्हा मला विमलताई येताना दिसल्या. त्या सुद्धा माझ्या बाजूला येऊन बसल्या. आम्ही दोघींनी एकमेकींना नमस्कार केला. खरे तर मी विमलताई आणि तिच्या सुनांमध्ये होणाऱ्या भांडणे ऐकण्यासाठी उत्सुक होते, कारण जेव्हा मी नाशिकमध्ये माझ्या मोठ्या मुलाकडे राहत होते तेव्हा संध्याकाळच्या वेळी गल्लीतली सर्व माझ्या वयाच्या स्त्रिया मिळून एकमेकींना आपापल्या सुनांच्या चुगल्या करत बसायचो. त्यातील एकही सासू आपल्या सुनेबद्दल चांगले बोलत नव्हती. खरे मीही सुरुवातीला माझ्या सुनांची चुगली केली होती. त्या विमलताई काहीही बोलत नव्हत्या, शांत स्वभावाच्या होत्या. तेव्हा मीच विषय काढला, कारण मला त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुन्यात त्यांच्याशी कशा वागतात हे ऐकायचे होते. त्यामुळे मी म्हणाले, विमलताई, माझ्या सुना कोणास ठाऊक स्वतःला काय समजतात. मला तर त्यांचे वागणे राहणे अजिबात आवडत नाही. तुमच्याही सुना तशाच असतील, हो ना? तेव्हा विमलताईंनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, नाही सरस्वतीताई, असे काही नाही. अहो, काळ बदलला की त्या काळाबरोबर आपल्यालाही बदलावे लागते. त्यामुळे सर्व काही बदलतेच. माझ्या तिन्ही सुना माझी खूप काळजी घेतात. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी एकटी पडले होते. माझी मुले ऑफिसला जायची तेव्हा माझ्या सुनांनीच तर मला सांभाळले होते, तेही अगदी स्वतःच्या आईप्रमाणे. माझी मोठी सून सरकारी दवाखान्यात नर्स आहे. तिने 1 महिनाभर सुट्टी घेतली होती. दुसरी सून घरामध्ये असते. तिने घरातील सर्व काम सांभाळले आणि धाकटी सून ब्युटी पार्लर चालवते. तिने सुद्धा 1 महिना तिचे पार्लर बंद ठेवले, कारण त्या तिघींना माझी काळजी घेता यावी म्हणून. माझ्या सुनांनी मला एकटे पडू दिले नाही. त्यामुळेच तर मी माझ्या दुःखातून बाहेर येऊ शकले. खरेच माझे नशीब खूप चांगले आहे. बहुतेक आदल्या जन्मी मी काहीतरी पुण्य केले असेल, म्हणूनच माझ्या तिन्ही सुना लाखात 1 अशा मला लाभल्या आहेत. मी अवाक होऊन विमलताईंच्या चेहऱ्याकडे पाहत होते, कारण मला आजपर्यंत जेवढ्या समवयस्क सासवा भेटल्या त्या सर्वजणी आजपर्यंत सुनांची फक्त चुगली करणाऱ्या होत्या. सुना किती वाईट आहेत आणि त्या सासवांना किती त्रास देतात हेच मी आजपर्यंत ऐकत आले होते. पण आज विमलताईंच्या तोंडून तिन्ही सुनांचे कौतुक ऐकून मी आश्चर्यचकित झाले. त्या पुढे म्हणाल्या, मग सरस्वतीताई, तुम्ही सांगा, मी असे कसे म्हणू शकते की माझ्या सुनांचे वागणे चांगले नाही? त्या असे बोलल्या आणि मी पुढे काहीच बोलू शकले नाही, कारण माझ्या आयुष्यातील आलेली ही पहिली स्त्री होती जी आपल्या सुनांचे गुणगान गात होती. त्यानंतर उद्या पुन्हा भेटू असे म्हणून आम्ही दोघी आपापल्या घरी निघून गेलो. घरी गेल्यानंतर मी पाहिले तर अभि आणि रोहिणी दोघेही येऊन बसले होते. मला पाहता क्षणी रोहिणी म्हणाली, आई, आलात तुम्ही? इथे बसा, मी पटकन तुमच्यासाठी चहा घेऊन येते. रोहिणी किचनमध्ये चहा बनवायला गेली आणि मीही तिच्या पाठोपाठ गेले आणि दरवाजात उभी राहून तिच्याकडे पाहायला लागले आणि मनात म्हणाले, खरंच सगळ्याच सुना वाईट नसतात. माझी रोहिणी देखील अगदी स्वतःच्या आईप्रमाणे माझी काळजी घेते. मीच तिच्यावर सासूगिरी करत होते. माझ्या मनात सतत विचार येत होता, खरंच कोणतीही सून ही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागत नाही असे सतत का वाटत असते? कारण आपण तसा सुरुवातीपासूनच तसा गैरसमज करून घेतलेला असतो. सून आपल्या घरात परक्या घरून आली, त्यामुळे आपण तिला आपलेसे करण्यात कमी पडतो.
तेवढ्यात रोहिणी चहाचा कप घेऊन किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, आई तुम्ही इथे का आलात? मी घेऊन येतच होते तुमच्यासाठी चहा. हा घ्या चहा. चहासोबत बिस्किट खारी काही देऊ का? तेव्हा मी तिला म्हणाले, नको, फक्त चहाच घेते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे पार्कमध्ये पोहोचले. तिथे विमलताई सुद्धा आल्या होत्या. मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर त्यांना म्हणाले, विमलताई, काल रात्री माझ्या सुनेने तांदळाची खीर बनवली होती, पण तांदूळ थोडेसे कच्चे होते. त्यामुळे मी तिला सांगितले तर ती तोंड फुगवून बसली. तेव्हा विमलताई म्हणाल्या, माझ्या मोठ्या सुनेने सुद्धा एकदा तांदळाची खीर बनवली होती आणि तिच्याकडूनही तांदूळ कच्चे राहिले होते. तेव्हा मी मनात विचार केला की ती स्वतः जेव्हा खीर खाईल तेव्हा तिला आपसुकच समजेल मी माझ्या तोंडून का वाईट बोलू. आणि खरेच तसेच झाले. माझ्या सुनेने मला येऊन विचारले, आई तुम्ही का सांगितले नाही की खिरीमधील तांदूळ कच्चे आहेत म्हणून? मी म्हणाले, सुनबाई, जर मी तुला सांगितले असते तर तुला वाईट वाटले असते, कारण मी तुझी सासू आहे. तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली, त्यामुळे यापुढे तुझ्याकडून कधीच खिरीमधील तांदूळ कच्चे राहणार नाहीत. असे बोलून मी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. विमलताईंचे बोलणे ऐकून मी दंग राहिले. त्यांच्या बोलण्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची तक्रार कधीच ऐकली नाही, कारण आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता तो मी आजपर्यंत कोणत्याही सासूमध्ये किंवा कोणत्याही स्त्रीमध्ये पाहिला नव्हता. संध्याकाळी मी घरी परत आले तेव्हा रोहिणीने ऑफिसवरून येऊन सर्वांसाठी कांदा भजी आणि चहा बनवला. तसे तर ती जेवण खूप छान बनवत होती, पण मी कधीच तिचे कौतुक केले नव्हते. आज मी तिला म्हणाले, रोहिणी, आज तू भजी खूप छान बनवली आहेस, माझ्यासाठी आणखी थोडी घेऊन ये. असे बोलताच रोहिणी आश्चर्यचकित झाली. आजकाल मी रोहिणीसोबत काहीही कुरबुर करत नव्हते, नाहीतर मी इथे आल्यापासून तिच्या प्रत्येक कामात चुका काढायचे, अगदी चांगल्या कामातही. कारण मी तिची सासू आहे, त्यामुळे नेहमीच मीच बरोबर आहे आणि ती चुका करते असे वाटत होते. पण आता मी रोहिणीला कामात मदत करायचे. ती ऑफिसवरून येईपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवायचे. माझ्या बदललेल्या या स्वभावामुळे दोघेही नवरा बायको आश्चर्यचकित झाले होते. आम्ही दोघी आता मायलेकीप्रमाणे राहत होतो. घरातील वातावरण प्रसन्न असायचे. माझा स्वभाव खूप बदलला होता, त्यामुळे मी आणखी जास्त शांत झाले होते. आता मी रोहिणीच्या कोणत्याही कामात चूक काढत नव्हते. तिने बनवलेल्या जेवणाचे नेहमी कौतुक करायचे. एके दिवशी रोहिणी फोनवर कोणाला तरी बोलत होती आणि ते मी ऐकले. ती म्हणत होती की माझी सासू खूप चांगली आहे. हे ऐकून मला खूप चांगले वाटले. असे वाटत होते की मी उगाच रोहिणीला वाईट ठरवत होते. आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी बागेत गेले आणि मी विमलताईंची वाट पाहत बसले. बराच वेळ झाला, पण विमलताई काही आल्या नाही. त्यामुळे मी वाट पाहून माझ्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा बागेत गेले तरी त्या आल्या नाहीत. असेच 3-4 दिवस झाले, पण विमलताई बागेत येत नव्हत्या. त्यांनी माझा फोन नंबर घेतला होता, पण त्यांचा नंबर मला दिला नव्हता. मला त्यांची जणू सवय होऊन गेली होती, त्यामुळे मला अजिबात करमत नव्हते. मी घरी होते तेव्हा अचानक माझ्या फोनची घंटी वाजली. एक अनोळखी नंबर होता, पण मी फोन घेतला नाही. तेच पुन्हा एकदा फोन वाजला. आता मला वाटले की हा फोन विमलताईंचा असू शकतो, त्यामुळे मी फोन उचलला. पलीकडून एका अनोळखी स्त्रीचा आवाज आला. हॅलो, तुम्ही सरस्वतीताई बोलत आहात का? मी म्हणाले, हो. ती बाई म्हणाली की विमलताईंचे निधन झाले आहे. त्यांच्या खोलीत मला तुमचा फोन नंबर आणि तुमच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. तुम्ही पटकन इथे सावली वृद्धाश्रमामध्ये या. हे ऐकून मी घाबरले आणि याबद्दल अभिजित आणि रोहिणीला सर्व काही सांगितले आणि त्यांना घेऊन वृद्धाश्रमात पोहोचले. विमलताईंना निश्चित पडलेले पाहून मला धक्का बसला. मी खूप रडायला लागले. मी वृद्धाश्रमामध्ये विचारपूस केल्यानंतर मला ठाऊक झाले की विमलताईंच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या 3 मुलांनी आणि सुनांनी त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून सर्व काही स्वतःच्या नावावर करून घेतले आणि त्यांना घरातून बाहेर काढले आणि इथे वृद्धाश्रमात आणून सोडले. तेव्हा त्या फोन करणाऱ्या स्त्रीने मला विमलताईंनी लिहिलेली चिठ्ठी दिली. त्यात स्त्रीने सांगितले की यांना अस्थमा होता. काल रात्री त्यांना अस्थमाचा खूप जोरात अटॅक आला आणि ह्यातच त्या गेल्या. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. मी ती चिठ्ठी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, प्रिय मैत्रीण सरस्वती, ही चिठ्ठी पाहून आश्चर्यचकित होऊ नकोस.
मी तुला माझ्याबद्दल सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी तुझ्यासोबत माझ्या त्या कुटुंबाला सुद्धा जगत होते, जे कधी माझ्या कल्पनेत होते. तुझ्या तोंडून सुनांच्या सुगल्या ऐकून मला माझ्या सुनांची आठवण येत होती. खरंच तू खूप भाग्यवान आहेस. कमीत कमी तुझ्या मुलांनी आणि सुनांनी तुला घरातून बाहेर तरी काढले नाही. तू आज देखील त्या घराची मालकीण आहेस. सर्वांसोबत एकत्र बसून खात पीत आहेस. तुला बेचैन पाहून तुझी मुले आणि सुना तुझी विचारपूस तरी करतात, तुझी खूप काळजी घेतात. पण माझ्या नशिबात हे सुख कुठे होते? काही दिवसातच मी तुझ्यासोबत माझे काल्पनिक कुटुंब जगत होते. तुला तुझ्या मुलांनी आणि सुनांनी जे सुख दिले आहे त्यामुळे ती माझ्यासाठी अनमोल रत्न आहे. मी तुला खोटे बोलले यासाठी मला क्षमा कर. मला वाटत नाही की मी आता जास्त दिवस जगू शकेन, कारण माझ्या तब्येतीने मला तसा इशारा दिला आहे. मला तुला एकच विनंती करायची आहे की माझ्या मुलांना आणि सुनांना माझ्या मृत्यूची बातमी अजिबात कळवू नकोस. अभिजित आणि रोहिणी सुद्धा माझा मुलगा आणि सून आहे. त्यांच्याकडूनच माझे क्रियाकर्म करून घे. तुझी मैत्रीण विमल. हे पत्र वाचून मी खूप रडले. तिथे राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना विमलताईंच्या मृत्यूची खबर द्या असे सांगितले, पण मी त्यांना नकार दिला. खरे तर विमलनेच मला जीवन जगण्याची नवी पद्धत शिकवली होती. मी ते पत्र अभिजित आणि रोहिणीला दाखवले. त्यांचेही डोळे पाणाने भरले होते. ते दोघेही आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तयार होते. शेवटी अभिजितने विमल ताईंना मुखाग्नी दिली. मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार.